Ah
कृपावंत, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे, वंचिले ते पायापाशी, वंचिले ते पायापाशी नाही यासी वेगळे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, पांडुरंग करू प्रथम
समचरणं सर्वजं सान्द्रनीलाबुधाभं जगन्नीतपाणिमण्डलं मण्डला तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं धावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं प्रणमामि आता हृदय आपले चौपाळून भले भले बैसव पावले श्री गुरूंची किंवा आत्मरूप गणेशू केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची मनुष्य चरण श्री गुरूंचे जयाचे नियाटवे शब्द सृष्टी वेजे सारस्वता गवेजी बेसिये वकृत्व गोडपणे अमृताती पारुणी रसभूती ओळंगणी अक्षरासे भावाचे अवतरण अवतरती खुणदे हाता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय हृदय की बसी सदा एवढे भाग्य होय उमेशासी ते नमस्कार मी आता जो पिता माझा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे ओम नमो ज्ञानेश्वराय अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभूजतेजस प्रदेशं विधिं राधिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजज्ञानदेवं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म आनंदिवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेव पुनः पुनः विठ्ठल आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवदग गोमठे ते करा माझे भारोजे तुम्हासे. उपस्थित प्रेमळ संत सज्जनो, आपणा सर्वांच्या अर्थात भगवचिंतन प्रीत्यर्थ कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळी नियोजित सेवेअंतर्गत निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंद्याच्या डॉक्टर श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आपणा सर्वांच्या परिचयातला मुखोद्गत पाठातील असलेला गोड चिंतनीय अभंग आहे, ज्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांना ज्ञानोबारायांची समस्त विश्वावर कृपा व्हावी ही अपेक्षा आहे. थोडं ऐका बरं का. ज्ञानोबारायांच्या समवेत किंवा सम उभं राहून जगद्गुरु तुकोबाराय हे भाष्य करतायत. आता तुम्ही कृपावंत व्याख्या कशी आहे ती पहा.
एखादी वस्तू, एखादी व्यक्ती जेव्हा समोरच्याला बोलत असते, त्याच्याबद्दल उद्देश करत असते, त्यावेळेला तुम्ही असा शब्द प्रयोग केला जातो. व्यक्ती समोर नसते तर ते असं म्हटलं असतं. पण आता तुम्ही ज्ञानोबरायांजवळ समोर उभे राहिलेले जगद्गुरु तुकोबाराय माऊलीच्या समाधी समोर असतील आणि या माऊलीच्या समाधी समोर माऊलींना प्रत्यक्षपणे असं आपली इच्छा, मत, मनोगत, एक प्रार्थना, विनंती, मागणी सादर करताय. आता तुम्ही कृपावंत, तुम्ही कसे आहात? साधू, संत, जीवलग, तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही जीवलग आहात. ही प्रार्थना झाली. पण प्रार्थनेनंतर मागणी आहे, गोमटे ते करा माझे, माझं गोमट करा. काय करा माहिती नाही, कसं करा माहिती नाही, पण गोमट करा. गोमटे ते करा माझे. आणि हे करण्याकरता कदाचित ती माझी पात्रता नसेल, माझी योग्यता नसेल. भार ओझे तुम्हासी, तुम्हाला फार सायास करावं लागेल. माझ्यावर संस्कार करण्याकरता तुम्हाला खडतर नवे नवे आत्यंतिक प्रयत्न करावे लागतील. कदाचित मला परिवर्तन करण्यामध्ये, माझं गोमट करण्यामध्ये. पण माऊली वंचिले ते पायापाशी. आत्तापर्यंत ज्या ज्या इच्छा केल्या ना, त्या केवळ तुमच्यापर्यंत सीमित राहिल्या. वंचिले ते पायापाशी, नाही यासी वेगळे, याच्यापेक्षा वेगळी माझी भाषा नाही आहे. मला तुमच्याजवळ यायचं आहे आणि तुमच्याजवळ तुमची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. आणि माऊली तुमच्या जवळ आलोय ना, आता अंतःकरणातल्या जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्या समोर उकल करणार आहे. तुका म्हणे सोडिल्या गाठी. आजपर्यंत अनेक गाठी मनामध्ये बांधून ठेवलेल्या होत्या, पण या गाठी उकल करण्याचं आणि तुमच्या पुढे धाडस करतोय. तुका म्हणे सोडिल्या गाठी. आणि एकच अर्थ आहे, दिली मिठी पायासी. तुमच्या पायाजवळ मी मिठी दिले. इथून मला येथून या नुठवू माथा, मरणा वाचोनी सर्वथा. आणि असं माऊलींजवळ प्रार्थना आहे, गोमटे ते करा माझे विठाला. अभंगाचं धावतं चिंतन आपल्या सर्वांच्या समोर प्रस्थापित केल्यानंतर विस्तृतरित्या अभंगाकडे घडण्यापूर्वी तूर्त प्रस्तावना थोडक्यात अशी. गेले 38 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 39व्या या वर्षाचं साप्ताहिक नियोजन ग्रामस्थ मंडळ, श्री राधाकृष्ण सेवा मंडळ उत्तमगड या गावांतील ग्रामस्थ, परिसरातील सद्भाविक, गुणीजन मंडळी आणि तथाकथित असलेले वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या सन्मानित असलेले सगळे मान्यवर, दानशूर व्यक्तीच्या दातृत्वातून, कला संपन्न असलेल्या गुणवान लोकांच्या आगमनातून, नवोदित कीर्तनकारांच्या मुखातून वाङ्मयीन परिभाषा आपल्या समोर गात असताना आणि या कार्यक्रमाचं नियोजन करताना या 7व्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा माझ्या वाट्याला आली. हे नेहमीचंच आहे, दरवर्षाचं आहे. गेल्या वर्षी आपल्या करोनाच्या काळामध्ये हा कार्यक्रम स्थगित होता, परंतु तो अंतर्गत का होईना पुन्हा एकदा त्याने उमाळा घेतला आणि मोठ्या प्रमाणात तोही तसाच झाला. या वर्षी थोडीशी प्रतिबंध थोडीशी कमी असल्यामुळे, नियमन कमी असल्यामुळे आपण हा कार्यक्रम त्या पद्धतीने करतोय. अतिशय गोड सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या कीर्तनाच्या शेवटच्या क्षणाला येऊन पोहोचलो. आपण आत्तापर्यंत पाहिलं, मनुष्य जीवन हा एक उत्क्रांतीकडे जाणारा, विकसित होणारा जीवन आहे. जरा नीट ऐका. ज्याच्यावर परिणाम होत नाही त्याला दगड म्हटलं जातं, पण ज्याच्यावर परिवर्तन होतं त्याला माणूस म्हटलं जातं. जमलं तर कळलं तर बरं. ऊन असो, वारा असो, पाऊस, त्या दगडावर कधीच परिणाम होत नाही, पण माणूस म्हणून आम्ही त्या सगळ्या गोष्टीला प्रायः त्याचा न्याय करायचा प्रयत्न करतो, नवे नवे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. माणसाला नित्य परिवर्तन अपेक्षित आहे. मगाच्या गीता रहस्यामध्ये म्हटलं जात आहे, परिवर्तन या तब्दीली संसार की जान है, जिसको तुम मौत समझते हो वही जीवन है. परिवर्तन निश्चित आहे. आणि आजपर्यंत आमच्या नित्यत्वाच्या परिवर्तनाचा आम्हाला विषय आपल्या समोर आला नसेल, पण परिवर्तन झालंच. काल परवाच्या कीर्तनकारांच्या मुखातून कुठेतरी आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. मला वाटतं प्रवचनकारांच्याच मुखातून, आपण गणेश महाराजांच्या मुखातून ऐकलं. त्यावेळेला शालेय शिक्षण घेत असताना श्री गणेशाय
इथून सुरुवात झाली. आम्हाला विचारलं तर कुठून सुरुवात झाली हो? अ आ इ ई पासून झाली. आता मुलांना विचारलं तर कुठून सुरुवात आहे? बोला लोक ABCD. अ म्हणजे आपण अज्ञानी म्हणा आणि आपल्या शेवटचा अक्षर आहे ज्ञ. अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारं आमचं प्रशिक्षण होतं म्हणून अ ते ज्ञ ठीक आहे. आता काय आहे? आता बोला तुम्ही ABCD पासून म्हणजे ठीक आहे. ए पासून असेल आपण अज्ञानी म्हणून. त्याचा शेवट काय आहे? झेड म्हणजे शेवटी झेवडा म्हणजे कुठे पशुपर्यंतच राहिली मर्यादा, पुढं नाही. विडाला परिवर्तन आपल्या जीवनामध्ये जरी घडत असलं तरी नित्य परिवर्तनामध्ये वेगवेगळे परिवर्तन आमच्यामध्ये अपेक्षित आहेत. जरा ऐकूया. माणसाच्या जीवनात शारीरिक परिवर्तन तर होतच आहे. पूर्वीचा काळ आणि आताच्या काळामध्ये बघितलं तर खूप तफावत आहे. असं म्हटलं जात होतं तानाजी मालुसरे एका वेळेला 35 भाकऱ्या खात होते. किती? तुम्ही किती खात असाल? 10% खाली या 3.5 याच्यापेक्षा काय असतं? बरोबर की नाही? 35 भाकऱ्या एकटा खात होते. बरं, आत्ताची जी मांडी आहे ते त्याचा दंड असायचा. आता आम्ही भाकऱ्या खात नाही. काय खातो आपण? चपाती तरी कुठे? पाव. सगळे आत पाव झालेली सगळी माणसं आपण पाहायला मिळते. आता एखाद्या 4 पायऱ्या इथून वर खाली करायचं झालं तर माणसाला आता जमत नाही. म्हणजे कल्पना करा, परिवर्तन नित्यत्वाने होत गेलं. हे परिवर्तन जसं बाहेरील आहे तसं आंतरिक सुद्धा परिवर्तन आहे. माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं नाही असं नाही. कधी कधी बरीच लोक आपण सारे मंडळी काय म्हणतो, तरुण किंवा आताची पिढी बिघडली असं म्हणता की नाही? काय म्हणणं आहे तुमचं? बोला लोक. जुनी माणसं काय म्हणतात? आताची पिढी बिघडली. बरोबर की नाही? तुम्ही कल्पना करा, बिघडली म्हणायची का सुधारली म्हणायची? जरा विचार करा. मी जुन्या लोकांसाठी जर एखादा माझा हा मोबाईल दिला आणि त्यांना सांगितलं याच्यातून जरा मोबाईलमधून माझा फोटो काढा, तुम्हाला काढता येईल? बोला ना. जुन्या माणसांनी सांगायला नाही काढता येणार. बरोबर आहे का? इवन तो लॉक असेल तो सुद्धा तुम्हाला ओपन करता येणार. पण आमच्या या 2-2.5 वर्षाच्या मुलाच्या हातात तुम्ही मोबाईल द्या, तुमचा फोटो पण काढेल. तुम्ही काय लॉक ठेवलंय तेही पासवर्ड तो शोधून काढेल. मग बिघडली म्हणायचं का? परिवर्तन झालं, बदल झाला, पण अपेक्षित बदल जे आहे ना ते मात्र झालं नाही. तेच आज आपल्याला बघायचं आहे. नित्यत्वाने माणसाच्या जीवनात जे परिवर्तन अपेक्षित आहे ते परिवर्तन म्हणजे बाह्य परिवर्तनाचा विचार नाही, अंतर परिवर्तन विचार घेणारच. माणसं बाहेरून उपयोगाची नाही. काय भुललासी वरली रंग. आत बदलणं महत्वाचं आहे आणि आत परिवर्तन करण्याची क्षमता बाहेर कुठूनही करता येत नाही. त्याला तशाच योग्यतेची माणसं लागतात. एक टाळा आहे ना आणि त्याची चावी. त्या चावीचं आणि त्या हातोड्याचं भांडण झालं. जरा ऐका नीट, हा रहस्य आहे त्याच्यामध्ये. हातोडीचं आणि त्या चावीचं भांडण झालं. तो हातोडा म्हणतो, ए चावी, केवढसा जीव तुझा, माझ्या वजना इतकं वजन सुद्धा तुझं नाही, मास सुद्धा तुझ्या अंगावर नाही, एवढीशी दिसतेस, कुठे सांडलीस तर कळायची सुद्धा नाही, एवढीशी चावी. पण तू जर नसलीस तर हातोडा काय म्हणतो ते ऐका. तू बंद केलेला टाळा फोडण्याकरता मला 10 फटके मारावे लागतात. तेव्हा कुठे टाळा तुटतो, मोकळा होतो. पण अजून कळलं नाही तू त्याला उघडते कशी, मी बंद करते कशी. मी जर उघडला तर ते परत बंदच होत नाही. त्या चावीने दिलेलं उत्तर फार गोड आहे, रहस्यमय आहे. चावी काय म्हणाली, तू बाहेरून आघात करतोस, मी बाहेरून जात नाही, मी त्याच्या हृदय कप्प्यामध्ये शिरते आणि आतून त्याला उघडते. तसं संत आम्हाला परिवर्तन करण्याकरता बाहेरून प्रघात करत नाही, तर तो अंतःकरणामध्ये जाऊन प्रघात करतात. विठ्ठला म्हणून कोणतं काम कुणी करावं, कसं करावं, किती करावं याला सुद्धा मर्यादा आहे. जानो काम आणि बीजा करे सो. ज्यांचं काम आहे त्यांनी करावं.
या जगात परिवर्तनाचा विचार ज्यावेळेला येतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीचं परिवर्तन मान्य केलं जातं आणि परिवर्तन करण्याची क्षमता ज्यांच्यात असते त्यांनीच परिवर्तन करावं. आपण जग परिवर्तनाचा विचार करू नका. मी परत विचार कर सांगतो तुम्हाला, जग बदलण्याच्या प्रयत्नात राहू नका. जग आपल्याला बदलता येणार नाही. माणसाला बदल जर करायचा असेल तर त्याचा त्याला करावा लागेल. विठाला एक चांगलं कहावत आहे कुठेतरी, कहावत म्हणण्यापेक्षा एक शेअर आहे चांगलं, आठवत नाही नीट पण तरी सुद्धा सांग. वर्म फक्त जाणून घ्या. एका माणसाच्या जीवनामध्ये समोर आरसा आहे आणि तो आरसात बघून बदल करायला निघाला. त्याच्या लक्षात आलं खूप बदल केला पण बदल घडला नाही. तो गालिब म्हणून आहे. त्याचं वाक्य आहे का, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, उम्र भर गालिब यही भूल करता था, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. तुमच्या काय लक्षात आलं काय? धूळ कुठे आहे? चेहऱ्यावर. आणि साफ काय करतो? आरसा म्हणजे जग आहे. आणि परिवर्तन करायचं झालं तर आरशात बघून इकडं परिवर्तन करायचं आहे. माझं बोलणं कळलं तर समजतं तुम्हाला. जग बदलायच्या भानगडीत पडू नका. माणसाने स्वतःला परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. आणि आपण आपल्याला प्रयत्न करायला गेलो तर कदाचित आमची दिशा चुकेल. आम्हाला कुणाचा मागोसा घ्यावा माहीत नाही. आम्ही कुणाच्या मार्गाने चालावं काहीच कळत नाही. आणि म्हणूनच आपल्याला परिवर्तन करायचं झालं तर अंतःकरणातून परिवर्तन करणारं एकमेव जीवनशैली आहे ती म्हणजे संत आहेत. जगद्गुरु तुकोबाराय असेच ज्ञानोबारायांच्या जवळ आलेत. मी ज्ञानोबारायांच्या भूमिकेतून बोलत नाही, तुकोबारायांच्या भूमिकेतून थोडंसं बोलतो आणि मग आपल्या भूमिकेवर येऊ. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या दरबारात आले. माऊलींकडे पाहिलं आणि माऊलींकडे पाहिल्यानंतर त्यांच्या उक्तीचं, त्यांच्या ज्ञानाभ्यासाचं सगळं चिंतन केल्यानंतर ज्ञानोबारायांच्या समोर जगद्गुरु तुकोबाराय स्वतःची योग्यता सिद्ध करतात. मज पामरा
नंतरच्या काळातल्या ज्ञानोबारायांच्या समवयीन असलेली जी जी संत मंडळी होती ना, ती सहजपणे संतत्वाला प्राप्त झाली. आपण सगळ्या कीर्तनकारांसाठी ज्ञानोबारायांच्या समवेत असलेली सगळी मंडळी संत राहिली, संत झाली. आणि तेवढी योग्यता ज्ञानोबारायांनी सगळ्यांना देऊन टाकली. पण ज्ञानोबारायांच्या नंतर जे जे अवतार झाले किंबहुना संतत्व आले, त्यांना फार त्रास सहन करावा लागला. मग नाथ महाराज असतील, नाही तर जगद्गुरु तुकाराम महाराज असतील. जगाने सहजासहजी स्वीकारलं नाही. ज्ञानोबारायांच्या त्यावेळेला जनाबाई असू द्या संत, कबीरजी असू द्या संत, सावतामाळी संत, नरहरी सोनार संत. ज्ञानोबारांनी अशी गवसणी घातली, मेळबिली मांदी. इतकंच नाही, ही जयाने घातली मुक्तीची गवंदी, अशी गवसणी घातली, सगळ्यांना आपल्या जवळ घेतलं. पण ज्ञानोबारांनंतर मात्र तुकोबारायांना फार प्रयास करावा लागला. आणि त्याच वेळेला जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं की या जगामध्ये एकच मेव आहेत की जे खऱ्या अर्थाने कृपा करू शकतील आणि आपलं जीवन परिवर्तन करू शकतील. म्हणून आदर्श, ज्याला आयडॉल म्हणतो, म्हणून तुम्ही कुठेही पहा, जगद्गुरु तुकोबारायांचे जेवढे जेवढे संत पराभंग झाले ना, या सगळ्या संत पराभंगामध्ये जर उद्देशित जर कोणता असेल तर फक्त आणि फक्त ज्ञानोबारायांजवळ म्हणजे ज्ञानोबाराय हेच एकमेव संत म्हणून त्यांनी मानले. म्हणून तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा. बघा सगळे अभंग, आताचा जो अभंग आहे, आता तुम्ही कृपावंत असं म्हणत असताना जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या समाधीच्या समोर आहे. ज्ञानोबारायांचं जीवनचर्या पाहिली, ज्ञानोबारायांची महती जाणली आणि ज्ञानोबाराय काय आहेत, कसे आहेत, यांनी आपल्यावर कृपा करावी म्हणून एक परिवर्तनाचा विचार अंतःकरणामध्ये ठेवलं. माऊलीच्या दरबारात समोर आले आणि मग माऊलीला प्रार्थना करतायत. अभंगाचं पहिलं चरण.
परिवर्तनशील असलेलं मनुष्य देह आहे. सुरुवातीलाच बोलून जातो, माणूस जर विचार केला तर परिवर्तन करू शकतो. एक बार नर करणी करे तो नर का नारा, पशु का होत पनैया नर का कछो न होय. एक बार करणी करे तो नर का नारायण. जर मनात आणलं माणसाने तर माणूस नाही देव होऊ शकतो, देव. म्हणून महाराज म्हणतात इतकं सोपं आहे. परिवर्तन करायचं झालं तर काही किंमत नाही. आपल्याला किंमत वाढवायची असेल, परिवर्तन जर करायचं आहे तर आपल्यातलं चांगले पण निर्माण करावं लागेल. आणि परिवर्तन करण्याकरता आम्हाला देवत्वाला जायचं असेल तर आम्हाला आमच्यावर कुणाची तरी कृपा असली पाहिजे. जरा आता येतो मी मुद्द्यावर. जगामध्ये 3 प्रकारची कृपा मानली जाते. काही ठिकाणी 4 प्रकारची कृपा सांगितली. बघा बरं का. पहिले आहे अंतःकरण कृपा, नंबर 2 आहे शास्त्र कृपा, नंबर 3 आहे गुरु कृपा किंवा ईश कृपा. असे 4 प्रकार म्हटले जाते. पहिले अंतःकरण कृपा. तुम्हाला सत्कर्म करण्यास पहिलं अंतःकरणात ती भावना निर्माण झाली पाहिजे, तरच तुम्हाला अंतःकरणामध्ये ती भावना निर्माण झाली तर ती कृपा झाली समजा. आपण आजही घरात तुम्ही कल्पना करा, घरामध्ये एखादा दारात भिकारी आला तर आम्ही त्याला पैसे द्यायचे झाले तर आम्ही लहान मुलाच्या हातात देतो आणि त्याला सांगतो बाळा दे. तुम्हाला माहिती आहे लहान मुलाच्या हाताकडून आपण त्यांना देतो, याला कारण काय? मुलांना लहानपणीच अशी सवय व्हावी देण्याची. जर ती देण्याची वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली नाही तर याच्या भविष्य काळात तो दान धर्म करू शकणार नाही. तुम्ही आळंदीकडे चला. आळंदीत माऊलीच्या इथे जी माणसं मधुकरी मागायला जातात, ते मधुकरी मागायला जाणारा प्रत्येक घरातला माणूस लहान मुलाकडनं हे कार्य करून घेतो. घरात आई वडील शिजवत असतील जेवण, पण मुलाच्या हस्ते देतात. लहान मुलांना त्यापासून काय झाले पाहिजे? संस्कार झाले पाहिजे. परिवर्तनाचा विचार मी बोलतोय. अंतःकरणामध्ये आपल्या निर्माण झाले पाहिजे. पण आज अशी भावना झाली आहे, नाही महाराज आत्ताची मुलं बघितलीत ना तर देण्याची नाही घेण्याची सवय आहे. हम देना नहीं जानते, हम लेना जानते. मोठी मोठी माणसं सुद्धा जर घेण्याचाच विचार करतात, द्यायला तयार नाही. विठाला परिवर्तन करायचं झालं तर अंतःकरणाची पहिली कृपा झाली पाहिजे. आपल्या अंतःकरणाची. मगाचं प्रवचन ज्यांनी ऐकलं असेल त्यांच्या लक्षात येईल. आमचं अंतःकरण परिवर्तन होण्याकरता आम्हाला पहिली कृपा झाली तर कुणाची? मनोराजा एक देह असे नजर पोचत नाही तिथपर्यंत एवढी मंडळी आहे. इकडे उजवीकडे आहेत, पाठीमागे आहेत बसलेली.
ही एवढी सगळी आहेत, या सगळ्यांच्यावर त्यांच्या त्यांच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाने कृपा केली आणि म्हणून तुम्ही घर सोडलं, इथं मंदिरात आलात. तुमच्या अंतःकरणाने तुमच्यावर कृपा केली नसती ना, तुम्ही गोधडीत शिरला असतात, नाही तर मोबाईलवर खेळत बसला असतात. पण तुम्ही यू आर लकी म्हणून मी. काय नेट नाही, काही नाही, कुठल्या रेंज नाही. 5 दिवस आम्हाला फक्त सलाईन लावायची बाकी राहिली. काही नाही, शांत झोपण्याच्या पलीकडे काही नाही. कल्पना करा, जर आमच्या जीवनामध्ये जर परिवर्तन कशाने असेल तर अंतःकरणाने परिवर्तन केलं आणि आम्हाला परमार्थाला आणलं. हे पहिलं अंतःकरणाची परिवर्तनशीलता आहे, कृपा करण्याची गोष्ट आहे. नंबर 2, ग्रंथ कृपा. आज तुम्ही आपण बघतोय ना, ग्रंथ असेल तो अभ्यास करत असताना त्या ग्रंथाची सुद्धा आमच्यावर काय झाली पाहिजे, कृपा झाली पाहिजे. जनाबाईचा आपण अभंग म्हणतो, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, काय कृपा करते, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेशी. हा वर आहे, ही कृपा आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी सुद्धा माणसाला ज्ञानी करते. ही पहिली कृपा म्हणजे ग्रंथ कृपा. बऱ्याच वेळेला आम्हाला या ग्रंथकृपेचा अर्थ कळत नाही. आम्ही लहान होतो त्यावेळेला सांगून जातो, लहान होतो तेव्हा, आता मोठे झालो. आपण लहान होतो ना तेव्हा अभ्यास करता करता झोप लागली की मग ती गाईड आहे ना, ती डोक्याखाली ठेवायची. कशाला माहिती आहे तुम्हाला, काय व्हायला पाहिजे, हे गाईडमधलं सगळंच्या सगळं कुठं गेलं पाहिजे. असं कधी घडतं का, नाही होत. पण असं वाटायचं की हे त्याच्या डोक्यात गेलं पाहिजे, तसं होत नाही. ही सुद्धा कृपा आहे, याला ग्रंथकृपा म्हणतात. काही काही माणसांच्या ग्रंथकृपेचा विचार केला. आमच्या इकडे एक आपण आळंदीमध्ये जर पाहिलं ना, आंधळे बाबा आहेत, पण संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. आपल्या डोळसांना उभ्या पाठ नाहीत, एकदा ऐकलं तरी त्यांचे लगेच एक पाठी ज्याला म्हटलं जातं. काही तर माणसांना ज्ञान नाही, वाचता येत नाही, पण एकच ओवी म्हणायची, भावधर्मनीय वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी, भावधर्मनीय वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. काही नाही, ओवी नाही, अर्थ नाही त्यातलं, काही नाही, एकच ओळ म्हणता म्हणता हात फिरवतो फिरवतो ज्ञानेश्वरी वाचायला लागली. ही कृपा आहे. म्हणून पहिले अंतःकरण कृपा. नंबर 2, तुमच्या ग्रंथाची आपल्यावर काय पाहिजे, कृपा. नंबर 3, संत कृपा. आणि नंबर 4, ईश कृपा. देवकृपा आणि संत कृपा याच्यातला थोडासा भेद सांगतो, म्हणजे आम्हाला संत कृपा कळेल. विठाला जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं देवाच्या आणि संतांच्या कृपेमध्ये काय फरक आहे. एक श्लोक सगळ्यांना माहिती आहे, मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधव. देवाची कृपा झाली तर काय होईल, मुख असेल तर बोलायला लागेल. लोक म्हणतात, अहो का अजिबात बोलत नव्हता, लहान 12 वर्षाचा झाला तरी बोलता येत नव्हतं. सगळे डॉक्टर संपले, कुणाच्यानी परिवर्तन झालं नाही. पण या मंदिरात आणून आणून त्या राधाकृष्णाने काहीतरी प्रयत्न केले म्हणा, त्याचे आशीर्वाद लागले आणि मुलगा बोलायला लागला. कोण बोलतोय, मुखं करोति वाचालं, देवाची कृपा. एक माणूस पांगळा आहे, पण देवाची कृपा झाली तर तो गिरी पर्वत चढून जाईल, ही त्याची कृपा आहे. पण ज्ञानोबारायांच्या जीवनामधलं आविष्कार पाहिला तुकोबारायांनी. देवापेक्षा संत किती श्रेष्ठ आहेत. ज्ञानोबारायांची कृपा पाहिली. ज्ञानोबारायांची काय होता कृपा तुमचे पशु
ज्ञानोबरायांकडे का आग्रह धरला? देवाची कृपा झाली तर माणूस बोलायला लागतोय, आणि ज्ञानोबरायांची कृपा झाली, रेड्या मोखी कोण बोलला? रेडा बोलला. काय तो? निर्जीव. कसा जीव? बोला ना लवकर. सजीव आहे. बरं, बुद्धी आहे का त्याच्याकडे? निर्बुद्ध म्हणतात त्याला. रेड्याला काय म्हणतात? निर्बुद्ध. का निर्बुद्ध म्हणतात माहिती आहे तुम्हाला? फरक सांगतो. गाईच्या वासराला सोडा, 50 गाई बांधून ठेवा, पण गाईच्या वासराला जर सोडलं तर ते वासरू बरोबर आईच्या कासेला जातं. म्हणून असं म्हटलं जातं, विज्ञानाने सुद्धा आपल्याला सिद्ध केलं, एखाद्या स्त्रीला निसर्गतः जर दूध नसेल तर त्या बाळाला गाईचं दूध दिलं जातं. तेच जर त्या म्हशीच्या, काय म्हणतात तुमच्या त्याला? पारडू आमच्याकडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? रेडको. काही म्हणा तुम्ही त्याला, काय म्हणतात? रेडको. त्याला जर सोडलं ना, ते सोडणाऱ्याच्या जवळ येतं पहिले. त्याला कळत नाही कुठं न्यायचं आहे, कुठं जायचं. बरं, सोडलं की त्या म्हशींच्या मागे जातो. एखादी म्हैस तिच्या कासेला लागलं का ती म्हणते मी अजून व्यायली नाही, हे कुठं आलं, ती लात मारते. ते पुन्हा तिथून निघतं, दुसरीच्या कासेला लागतं. तिने लात मारलं का पुढच्या कासेला लागतं. तिने लात मारलं का त्याच्या पुढच्या लागतं. तो म्हणतो एवढ्या लाता का खाईना, पण एकदा तरी तो नंबर लागेलच माझा. आणि मग म्हणतो बरं झालं, आता ही लात मारत नाही, याचा अर्थ ही माझी कोण आहे? आई आहे. म्हणून रेड्याला त्याची माय कळत नाही, त्याला निर्बुद्ध म्हटले. अजून सांगू का तुम्हाला? तो रस्त्याने जर चालायला लागला तर मधल्या डिवायडरवर चढतो. त्याला वाटतं हे रस्ता कोणासाठी? माझ्यासाठीच. पाठीमागून ट्रकवाले आले, हॉर्न दिला, गाडीवाले आले, हॉर्न दिला. एकच रस्ता असेल, जायला मार्ग नसेल तर ते खाली उतरतं, काठी घेतं, त्याच्यावर 2 रट्टे लावतो, काठी तुटते, पण हे हालत नाही. उलट तिसऱ्या वेळेला तो बघतो भारतात काय मागं चाललंय. एवढं निर्बुद्ध. ही त्याच्याही पेक्षा ज्ञानोबरांनी उक्ती केली ती सांगतो. हा रेडा जर पाण्यात बसला, वरून पाण्याचा लोंढा आला, तर त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये असं हळू चालत राहतो, त्याच्याबरोबर प्रवाहाबरोबर जातो. पण तो मनातल्या मनात म्हणतोय बरं आहे, बिन चालता प्रवास. त्याला हे कळत नाही, येणारा पाण्याचा लोंढा आपल्याला कुठं घेऊन जाईल माहित नाही. प्रवाहाबरोबर जाणारी अशी लोंढ्यावर जाणारी माणसं आहेत. काय कळलं? काय वारा येईल तशी चालली. कल्पना करा, हा रेडा निर्बुद्ध आहे, पण या रेड्याच्या मुखातून ज्ञानोबरांनी काय बोलवलं? वेद बोलवलं. ही कृपा. भिंत निर्जीव आहे, देवानी पांगळ्याला चालवलं, पण ज्ञानोबरांनी चालविली जड भिंत, त्याच्यावर कृपा केली. ज्ञानोबरांनी आणखी काय केलं हो? देवाला जे जमलं नाही ते ज्ञानोबरांनी केलं. आणखी सांगतो तुम्हाला, देवाला नाही जमलं ते ज्ञानोबरांनी केलं. देवानी काय केलं माहिती का? माणसाचा नियम सांगायचा म्हणून देवानी सगळे प्राणी बनवले, आणि एक बैल होता, त्याला सांगितलं खाली जा आणि माझा निरोप आहे तो त्या माणसाला सांग. नीट ऐका बरं का, निरोप महत्त्वाचा आहे. बैलाजवळ निरोप दिलाय आपल्यासाठी बैलाजवळ देवांनी निरोप दिला. काय निरोप दिला तो ऐका. निरोप असा दिला होता, माणसा दिवसातून 2दा आंघोळ कर आणि एकदा जेव. निरोप कोणाकडे होता? तुम्ही ऐकलं नाहीत का? बैलाकडे. बैल वरून खाली आला आणि बोलून चालून तो बैलच. त्यांनी निरोप देताना काहीतरी 2 आणि काहीतरी 1, तो विसरून गेला आणि त्यांनी पटकन सांगितलंय, माणसा देवाचा तुला निरोप आहे, 2दा जेव. बोला ना, फॉलो करतो ना आपण आता सगळे. किती वेळा जेवायला सांगितलं? 2 वेळा, आणि एकदा आंघोळ करायला सांगितली. काय निरोप होता आपल्यासाठी? 2दा आंघोळ कर, एकदा जेव. म्हणजे एकदा जर जेवला असतात तर आपली प्रकृती अतिशय सुंदर राहिली असते. आम्ही डबल जेवतोय. डबल काय, तुम्ही रात्री 2 वाजता उठवलं तरी शिरा खात होते. कुणी कधी ना, फुकट मिळते ना, मग काय हरकत आहे खायला. रात्र अपरात्र बघत नाही का? 4-4 दिवस 8-8 दिवस फ्रीजमध्ये ठेवलेलं बाहेर काढतं नाही खात. लक्षात येते ना तुमच्या? काय माणूस खातो त्याचा भरोसा नाही. भगवंतानी जेव्हा निरोप दिला तो निरोप असा दिला होता, माणसा तू 2दा आंघोळ करणी, एकदा जेव. एकदाची व्यवस्था देवानी केली होती, पण एकदा चुकीचं बैलांनी निरोप दिला, म्हणून बैलाला तुमच्यानी माझ्यासाठी शेतात राबावं
लागलंय. म्हणजे परिवर्तन करायचं झालं तर देवाला परिवर्तन करता आलं नाही. देव तिथं अपयशी ठरला. पण माऊली मात्र परिवर्तन करू शकतात. माऊलीनं काय केलं हो? स्त्रीचा केला पुरुषून. किती कृपा आहे बघा ना. स्त्रीचा पुरुष केला. मेले माणूस जित उठविले. मेलेल्या माणसाला जिवंत केलं. ज्ञानोबाईची कृपा आहे. मग एवढी कृपा सगळी असताना देवाकडे जाण्यापेक्षा, ग्रंथांकडे जाण्यापेक्षा आणि मंत्र करण्यापेक्षा महाराजांना असं वाटलं की आता तुम्हीच आमचं सर्वस्व आहात. म्हणून आता तुम्ही कृपावंत, तुम्हीच ज्ञानोबाराय कृपावंत आहात. आता कसे आहात तुम्ही? साधू, संत, जीवलग. ह्या चरणासाठी एकच उदाहरण देतो, तुमच्या लक्षात येईल. फार विस्तार नाही करत. साधू का, संत का आणि जीवलग का? विठ्ठला ज्ञानोबाराय साधू केव्हा, ज्ञानोबाराय संत केव्हा आणि ज्ञानोबाराय जीवलग केव्हा? पटपट सांगतो, लगेच ऐका. ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता आळंदीमध्ये आले. आळंदीत गेल्यानंतर एका घरामधून भिक्षा मिळाली. 5 घरं मागायची असतात मधुकरी. 5व्या घरानंतर 6वं घर घ्यायचं नाही. यातली 2च घरं जर मिळाली तर 2च वर भागायचं आहे. 3 मिळाली तर 3 वर भागायचं आहे. पण एवढंच करत असताना पहिल्या घरातली भिक्षा मिळाली. पीठ मिळालं होतं. पीठ ज्ञानोबारायांच्या झोळीत कोणीतरी पीठ टाकलं होतं आणि दुसऱ्या घराकडे निघाले. एवढ्यात विसोबा चाटी तिथे आला आणि विसोबा चाटीने पाहिलं ज्ञानोबाराय भिक्षेत करता जातात. संन्यासाची पोरं कितींदा सांगितलं येऊ नका, तरी आळंदीत आल्याशिवाय राहत नाही. आळंदी पाठवली असं म्हणत कुठं निघालात? भिक्षा मागायला. काय गरज आहे तुम्हाला? काय पोट भरायचंय? तुम्हाला खायचंच आहे का? म्हणून खाली वाकले. वाळू होती, मुठभर किंवा पसाभर वाळू घेतली आणि ज्ञानोबारायांच्या झोळीत टाकली. अगोदर काय मिळालं होतं? पीठ मिळालं होतं. त्यात काय पडली? वाळू. आता हे पीठ तरी उपयोगाचं येईल का? ज्ञानोबांना वाईट वाटलं. वाळू टाकल्याचं वाईट नव्हतं, पण ज्यांनी दान धर्म केला होता ते मात्र आज त्याचा उपयुक्त ठरणार नाही. कारण पीठ आणि ती माती, ती वाळू वेगळी करता येणार नाही. ज्ञानोबाराय कासावीस झाले. त्याच डोळे भरून आलेले ज्ञानोबारायने मान खाली घातली आणि ताट 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 चालत चालत घराकडे आले. पर्णकुटीमध्ये आत गेले. दरवाजा पर्णकुटीच लावून घेतला आणि स्वतःला कोंडून घेतलं. याला म्हणतात साधू. स्वतःला कोंडून घेतलं. ज्ञानोबाराय आत होते. निवृत्ती दादाने मुक्ताबाईने पाहिलं आणि मुक्ताबाईने जाणलं ज्ञानोबारायांचा चेहरा आज खालावलेला दिसतोय. आणि मुक्ताबाईने त्यावेळेला ताटीचे अभंग करून, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आता वेळ नाही तर कधीतरी त्याचा विचार करू. मुक्ताबाईने असा अर्थबोध केला आणि ज्ञानोबारायांना बंद केलेल्या स्वतःला आपल्या या समाजाकरता बाहेर येण्यास भाग पाडलं. ज्ञानोबारायांवर खरी कृपा जर कोणी केली असेल तर ती मुक्ताबाईने केली. मुक्ताबाई तशी विचार केला तर 8 वर्षाची आणि ज्ञानोबाराय 12 वर्षाची. गंमत अशी 8 वर्षाची आणि ज्ञानोबाराय 12 वर्षाची. मग आता तुम्हाला मी विचारतो, लहानांनी मोठ्यांना उपदेश करायचं की मोठ्यांनी लहानाला उपदेश करायचं? हा, मग ज्ञानोबाराय मुक्ता लहान आहे का मोठी आहे? मग मुक्ताबाई कशी काय अधिकारी ठरली? त्याचं थोडंसं मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की स्त्री ही तिच्या वयाच्या 5 वर्षाच्या मिळवल्यानंतर जेवढी बुद्ध्यांक असेल ते तिच्या आत्ता चालू वयामध्ये असतं. म्हणजे मुलीचं वय जे असतं त्याच्यापेक्षा 5 वर्ष अधिक असलेलं बुद्ध्यांक मुलीमध्ये असतं. म्हणून ज्ञानोबारायांच्या बाबतीत 12 वर्ष, मुक्ताबाईचं वय 8 वर्ष, 8मध्ये 5 मिळवलं तर 13 वर्ष. आता बोला कुठं झाली ती? ज्ञानोबारायांपेक्षा मोठी झाली. तुम्हाला शास्त्र कळलं नसेल तर पुन्हा ऐका. स्त्रियांचं जे वय असतं तिच्या 5 वर्ष अधिक तर तिची बुद्ध्यांक असतं. म्हणून कोणतीही स्त्री लग्नविवाह पद्धतीचा विचार केला तर मुलगी ही आपल्यापेक्षा म्हणजे पुरुषापेक्षा वयानं, बोला लवकर, काय असावी?
कमी असावे, लहान असावे. जर 5 वर्षाचं अंतर राहिलं ते एक लेवल येईल, ज्याची वेवलेंथ आपण म्हणतो त्याला, ती समान वेवलेंथ येतं, विचारधारा एक होते. पण जर समान वयाची असेल तर मात्र ती त्याच्यापेक्षा अधिक असते. विठ्ठला लोक का म्हणतात पटत नाही आमचं, पटत नाही आमचं, पटत, त्याला कारण एवढंच आहे. कारण त्यामुळे वैमानाच्या काही काही गोष्टी शास्त्राने सांगितल्यात, ह्या मानसतज्ञांनी सांगितलेले हे सिद्धांत. मुक्ताबाईनं त्यावेळेला ज्ञानोबारांना जागं केलं आणि ताटी उघडून या समाजाकरता राग द्वेष मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, काम क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वराग झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. विश्व जरी रागानं अग्नी झाला असेल तर तुम्ही पाणी व्हा. आणि संत म्हणून ज्ञानोबारायांना बाहेर काढलं, म्हणून आज जाताना साधू होते आणि बाहेर येताना संत झाले. आणि या समाजाच्या हिताचे ठरले तेव्हा ते जीवलग झाले. विठ्ठला अशा ज्ञानोबारायांजवळ प्रार्थना केली तुकोबारायांनी, मौली तुमची आमच्यावर कृपा व्हावी. आणि ती कृपा करण्याकरता आम्ही नाही सांगत, तुम्ही ठरवा अभंगाचं द्वितीय चरण.
आपल्यामध्ये परिवर्तन करायला लावतात. खरं तर तुकोबाराय म्हणतात, मी तसं काही फार चांगलं आहे असं नाही. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही, आता मज पायी ठावली विठ्ठले. मी कसा आहे? मी तव अनाथ अपराधी, कर्म येन मती मंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी. वाचे कृपा निधी माय बापा, नाही ऐकले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा, नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाहिला पिंड कर चरण, संत सेवा घडले दान, तुझ्या अवलोकन मूर्तीचे, असंग संगे घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय, न कळी हित करावे ते काय, नये बोलू आठवते आपापण्या घातकर, शत्रू झालो मी दावेदार, तू तव कृपेचा सागर, उतरी पार तुका म्हणे विठ्ठला. ज्ञानोबरायांनी म्हणावं बरं का, म्हणजे तुकोबारायांनी म्हणावं की मी कसं आहे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी मतिमंद आहे, मी म्हणजे माझ्याकडे बुद्धी नाही आहे, असं तुकोबारायांनी म्हणावं. पण तुमच्या आणि माझ्यापैकी कोणी म्हणणार नाही. कीर्तनकार तर अजिबातच म्हणणार नाही, आणि म्हटलं तर त्याला परत कोणी कीर्तनाला उभं करणार नाही. मी नाही ऐकले गायले गीत नाही म्हणत. कदाचित काही कीर्तनकारांची हरिपाठही पाठ नसतील, काही काकडा पाठ नसेल, काहीच नसेल, उपासना नसेल, काही नसेल, पण हे तो कबूल करणार नाही, कधीच सांगणार नाही की माझ्याकडे हे नाही आहे म्हणून. का? पण जगद्गुरु तुकोबारायांसारखे महान पाचवा वेद ज्याला म्हटलं जातं, गाथा लिहिणार जगद्गुरु तुकोबाराय, आणि ते सुद्धा म्हणतात मी तवा अनाथ अपराधी. चला, मला फक्त इथपर्यंत घ्यायचंय. देवाच्या समोर, साधूच्या समोर माणसाने कधी खोटं बोलू नये, जे आहे ते स्पष्ट सांगावं. ज्ञानोबारायांपुढे सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझी एवढी योग्यता नाही, कारण माझा भार तुमच्यावर होणार आहे, कारण मी अनाथ आहे, अपराधी आहे, आणि म्हणून मला बदलण्याचा प्रयत्न केला तर फार कठीण आहे. जी माणसं बदलू शकत नाही अशांना बदलणारे फक्त संत आहेत. विठ्ठला. एक उदाहरण फक्त नाव घेतो, उदाहरण म्हणून नाव घेतो. देवाने जरी विचार केला असता तरी वाल्याला बदलवता आलं नसतं. कारण देवाचा ब्रीद वाक्य माहिती आहे तुम्हाला, भक्ता राखे आणि दुर्जनाशी संवाद. राम जर पहिला भेटला असता ना, राम भगवान परमात्मा राम जर वाल्याला भेटला असता तर वाल्याने ब्रह्महत्या राशी पातके अपार, ब्राह्मण मारले होते. देवाने मागचा पुढचा विचार केला नसता, बाण काढला असता आणि शिर उडवलं असतं. पण भेटलं कोण? लवकर बोल, कोण भेटलंय? नारद. नारद कोण आहे? संत आहे. संत भेटल्याचा परिणाम आहे. लगेच त्याला सांगितलं तुला काय करायचंय, तू जे करतोयस कुणासाठी करतोस खात्री करून ये, तुला जर खात्री पटली तर ठीक, नाही तर मी सांगतो ते कर. घरी गेला, आपल्या कुटुंबाला विचारलं मी जे पाप कर्म करतो याला तुम्ही वाटेकरी आहात का? त्यांनी सांगितलं ज्यांनी करावं त्यांनीच भरावं. आमची जबाबदारी तुमच्यावर आहे, तुम्हाला काय करायचंय, पापा करायचं तर पाप करा, पण त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. तो तसाच मागे आला, एका शब्दात बदललं, आणि या वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. काय झालं तर फक्त संत भेटले. गोमट काय करायचं हे संत ठरवतात, आपण ठरवायचं नाही. विठ्ठला. काय गोमट आहे ना, यासाठी एक उदाहरण आहे, छोटं उदाहरण आहे, पण आपल्याला आवडेल, ऐकून ठेवा गोमट कसं आहे ते. दुपारची वेळ होती, शाळा शनिवारची होती, लवकर सुटली होती. योगायोगाने एक टोपली घेऊन बोर विकायला आलेली बाई, जी मोठी बोरं असतात माहिती, मोठी बोरं, जी छोटी नाही, मोठी. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात? आमच्याकडे महादेवाची बोरं म्हणतात. तुमचे काय असते ते म्हणून अरे कुठे सांगत बसू. एवढी मोठी मोठी बोरं ती विकायला आली होती. योगायोगानं जड झालेली पाटी तिने एका खोली म्हणजे एका घराच्या दारात उतरली, आणि उतरल्यानंतर परिणाम असा झाला, तिने पाणी मागितलं. घरात ती बाई आत गेली आणि भाकरीवर थोडीशी भाजी घेऊन पाणी आणि ते
भाकरी घेऊन तिच्याजवळ आली. सकाळ सकाळ आली असेल, कुठून तरी लांबून प्रवास करून आले असेल, काय बिचारीनं खाल्लं असेल म्हणून भाकरी दिली, भाजी दिली आणि पाणी दिलं. भाकरी भाजी खाल्ली, पाणी प्यायले, शांत वाटलं, बरं वाटलं. एवढ्यामध्येच शाळेतून मुलगा आला होता. तो आत गेला. मात्र त्या बाईनं पाहिलं बोऱ्याची पाटी आहे, बोरं विकायलाच आलेली आहे. तिनं विचारलं, हा बाळ तुमचा आहे का? म्हणे हो. ए बाळा इकडे ये. ऐका बरं काय महत्वाचं आहे. बाळा इकडे ये, घे घे, तुला काय पाहिजे तरी घे. तो म्हणाला मला नको. काय म्हणाला? मला नको. अरे घे बाळा, मी सांगते म्हणून घे, उचलतो. त्यांनी सांगितलं मला नको. जर द्यायचंच असेल तर तुमच्या हाताने द्या. लक्षात आलं तुमच्या? काय तुमच्या हाताने द्या. ही आई जी होती की नाही, आई म्हणते कार्ट जर ते मी बघितलं नसतं ना तर माझ्याकडे हट्ट केलं असतं, मी बोरं विकत घ्यायला लावली असती. आता ती बाई द्यायला तयार आहे तरी हे पोरगं घ्यायला तयार नाही. त्यांनी जी बोरं घेतली आणि बाई पाठी घेऊन निघून गेली. मात्र आईनं आत्ता बाळाला विचारले, त्याचं उत्तर नीट ऐका. बाळाला विचारलं, काय रे, बोरं तर तुला हवी असतात, बोरं तुला आवडतात, मग ती बाई तुला सांगत होती घे म्हणून, तू का नाही घेतलंस? त्या बाळाने लहान आहे, त्यांनी उत्तर जे दिलं ते फार मार्मिक आहे, जरा ते ऐका. त्या बाळाने सांगितलं, आई मी माझ्या हाताने जर बोरं घेतली असती तर 4च बोरं आली असती. पण तिनं स्वतःहून तिच्या हाताने दिलं, त्यामुळे ओंजळ मोठी होती. माझा वरचा खिसा, दोन्ही खिसे, माझे खालचे खिसे भरले आणि हातातही अजून शिल्लक राहिले. काय कळलं का तुम्हाला? संतांकडे गेल्यानंतर मला काय व्हायचंय तुम्ही नका सांगू, मला काय कर हे तुम्ही नका सांगू. फक्त आपण त्यांच्यावर जबाबदारी टाका. तुम्हीच काय ते ठरवा. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आणि मी जी प्रार्थना करतोय बाकी काही नाही, माझी प्रार्थना तुमच्या पायाशी सिद्ध आहे. हे अभंगाचं 3रं चरण. वंची देते पाया बाजी, वंची देते पाया बाजी, वंची देते पाया बाजी, वंची देते डॉक्टर आहे ते इथंच बसलेले. डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्ही तपासल्यानंतर त्यांना म्हणता का तुम्ही हे गोळ्या मला द्या, हे अँटीबायोटिक्स द्या, हा हे काहीतरी द्या, असं नाही म्हणत आपण. मला ताप आलाय, याच्यावर काय निर्णय करायचा ते ठरवलं. तसं संतांकडे गेलं, साधूकडे झालं की आपला ताप त्यांना कळतं. माहिती कुठले ताप आहेत आपले? त्रिविध तापाची झाली ओळवण देखील्या चरण वैष्णवांचे. आपला ताप त्यांना कळतं. त्यामुळे काय करायचंय आपण नाही ठरवायचं. आत्ताची विद्यार्थी तुमची आपल्या शिकायला गेलेत की नाही, त्यांनी स्वतःहून नाही ठरवण्याची गरज. माऊलीच्या दरबारात जायचंय, मंचिले ते पायापाशी, तुमच्या पायाजवळ आलं. आता कीर्तनकार बनवा, एखादा गायक बनवा, एखादा वादक बनवा, का नुसता टाळकरी बनवा, हे तुम्ही ठरवा. गोमटे ते करा माझे. इथं बसलेली जी काही मंडळीच नाही गाणारी, यांनी असं काही ठरवून नाही ठरवलं.
पण काय असेल ती असेल, या ज्ञानोबा तुकोबारांची कृपा झाली आणि म्हणून कीर्तनकार झाला, गाणारे झाले, वाजवणारे झाले. याला कारण काय? त्यांनी ठरवावं आणि आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं. म्हणून वंचिले ते पायापाशी नाही या वेगळे, मला बाकी काही करायचं नाही. पण तुकोबारायण इतके प्रामाणिक आहेत, ते म्हणाले माऊली मी तुमच्या जवळ आलो, तुमच्या पायात जवळ आलोय, पण सांगू अंतःकरणात अनेक गाठी आहेत. अंतःकरण माझं फार दूषित झालेलं आहे. या अंतःकरणातल्या सगळ्या भावना मी आता मोकळ्या करणार आहेत, खुल्या करणार आहेत. अभंगाचं शेवट. तुका म्हणे सोडिल्या महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गाठ. तुमच्याने माझ्या एकत्र मिलनाला सुद्धा गाठच म्हणतात ना. त्यांची नि माझी त्या चौकात काय झाली? गाठ. म्हणजे काय? गाठीचा अर्थ भेटही होतो. ही भेट झाली असंही अर्थ होतं. आणि दुसरं सांगू का? मनात आता मारली ती काय? गाठ. उत्तमप्रवाल्यांनी सत्ता केला, बोलवलं नाही, नुसतं कळलं तरी आलो. पण किमान आल्यानंतर एक नारळ तरी भेटवायचं का नाही? आणि अशी जर कदर ठेवत नसतात ना, ते आता मनात मी गाठच मारून ठेवले. परत ह्या उत्तमप्रला जायचा. अशा काय मारले? गाठी. एक नाही, तुम्ही काय असं समजू नका परमार्थामध्ये अशा गाठी नाहीत, बऱ्याच आहे. विनेकराला विणा नाही दिला तरी तो परत विचार करतो, परत जायचं की नाही. हा, याचा विणा काढून त्याला दिला, त्याला गेला, याला चालीवर सुद्धा काय असेल ते असेल. गाठी बऱ्याच आहेत महाराज. सगळ्याच गाठी सांगत बसले तर वेळ जाईल. मला गाठी फक्त सांगायच्या आहेत. त्या गाठी आपल्याला सोडवायच्या कशा तेही मला सांगायचं आहे. तुमच्याजवळ तो जाळं विणायला धागा असतो की नाही, आणि तो असा मोकळा पडला तर त्याला काय बसते? गाठ. मग तो उपयोगात येत नाही. ते गाठीचा भाग काढून टाकायला लागतो. हे गाठ काढल्याशिवाय पुढे वापरताही येत नाही. आता आपलं जीवन इतकं चांगलं नाही आहे, आपण कुणाच्या नाही कुणाच्या तरी बद्दल आपल्या मनाशी काय मारले? एवढ्या 4 लोकात त्यांनी माझा अपमान केलाय, कुठंतरी हा बदला घेतल्याशिवाय काय मारले? हे की नाही? किती गाठी आहेत हो? 1 नाही 2 नाही, अशा अनेक गाठी आहेत. अहो, स्त्री पुरुषाची म्हणजे नवरा बायकोची ही पण काय पडली? गाठच आहे. ही पण गाठच आहे, सुटत नाही ती. आता इथं गाठ सोडायची आहे. तुकोबाराय तर स्वतः म्हणतात, तुका म्हणे सोडिल्या गाठी. अंतःकरणाच्या गाठी आहेत, तुम्ही सोडल्यात आणि तुमच्या पायावर बेठी घातली आहे. ही गाठ कशी आहे तेवढी फक्त बघायची आहे आणि वाणीला पूर्णविराम द्यायचं. एकदा संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी. पांडुरंगाचं चंदनगारा भेटो.
गाठी सुटल्या पाहिजेत, नाही 12च्या आत तरी सुटल्या पाहिजेत, म्हणून थांबवतोय. तसा माणूस गाठीचाच आहे. आता ते तुम्ही बोलत बरं झालं. काय आहे, साधू संतांकडे या सगळ्या गोष्टी का आपल्याला बोलायचंय, ज्ञानोबांकडे का बोलायचंय, ऐका जरा थोडंसं. तो बांबू आहे, त्या बांबूची तक्रार झाली, कंप्लेंट केली त्यांनी देवाकडे. तो बांबू देवाकडे गेला आणि त्या देवाला सांगितलं, देवा, अरे वनस्पतीमध्ये तू चंदन बनवलंयस, हे चंदनाचं झाड आहे ना, या चंदनाच्या झाडाने आतापर्यंत जवळ असलेली बाभूळ असेल, बोर असेल, करंदा असेल, साग असेल, खैर असेल, जेवढे जेवढे त्याच्या संपर्कात आले सगळ्यांना चंदन बनवून टाकलं. तुमच्या लक्षात येते, आपल्याला जे आता उगायलंय ना ते खरं चंदन नाही आहे. नुसत्या वाऱ्यावर बाकीच्या झाडांना सुद्धा काय आलाय, त्याचा सुगंध आला आणि ते चंदन आपल्याला मिळते. ओरिजिनल चंदनाजवळ तिथे खूप सर्प वगैरे असतात आणि ते असे मिळणार नाही. त्या वीरप्पांकडे जावं लागेल, तिथून मिळालं तर मिळालं. त्या चंदनाच्या झाडाची तक्रार भगवंताजवळ केली. म्हणे असा कुठं भेद ठेवतात काय, माणसात भेद असतो, पशूमध्ये कधी भेद नसतो. सगळी पशु एकत्र जेवतात, खातात. अरे गाईच्या गोठ्यामध्ये गाय पण राहते, म्हैस पण राहते, बैल पण राहतो, शेळी पण राहते. ऐका त्यांची तक्रार. या तुम्ही मासे मारता की नाही, किती प्रकारचे मासे त्याच्यामध्ये आहे, त्यांची तक्रार. तुम्ही या आणि जाऊ नका, तुम्ही तिकडे जा, असं आहे. सगळे एकत्र राहतात. माणसातच फरक आहे, माणूस कुणाला जवळ घ्यायला तयार नसतो. वनस्पतीच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं, हे बघा देवा, या चंदनावरचा माझा आक्षेप आहे, या चंदनाने सगळ्यांना सुगंध दिला, पण मी बांबू, मला मात्र त्यांनी सुगंध दिला नाही. तक्रार करणारा माणूस कोण आहे, कधी कधी त्याच्याकडे बघितलं जातं. काही माणसं दिवसभर तक्रारच करत असतात. ते पंखाच नाही, ती सारखी लाईटच जात होती, जेवायलाच काय मिळत नव्हतं. काय तक्रारी काय कमी आहे. अहो चांगलं जरी पंखा पण आहे, पण ते काय मच्छर इतकं चावत होतं ना. तक्रार कोणाची, काही माणसांच्या आयुष्यभर तक्रारी असतो, आयुष्यभर तक्रारी. म्हणून असं म्हटलं जातं, खटारा असतो की नाही, खटारा, त्याचा जो गाडा आहे ना तो सारखा वाजत असतो खटाऱ्याचा, कारण तो लोखंडाचा असतो, कुठेही त्याचं वाजणंच चालू असतं. पण ज्याला टायर असतं की नाही ते वाजत नाही. त्यामुळे छकड्याचा जो टायर असतो म्हणजे त्याला लावलेला, त्याच्यामुळे तो वाजत नाही. काही माणसं तक्रार करत नाही, निमूटपणे सहन करतात, पण काही तक्रार केल्याशिवाय राहत नाही. तसं या बांबूने तक्रार केली देवाजवळ. देव थोडासा हसला आणि तो म्हणाला, काय आहे, चंदनाने सुद्धा तुला सुगंध दिला असता, पण तुझ्या एक वितीवर काय आहे, गाठ आहे. म्हणजे तू आतल्या, आता कळलं असेल तुम्ही, तू आतल्या गाठीचा असल्यामुळे तू जर आतल्या गाठीचा त्याच्या जवळ राहिलास, अंगाला अंग जरी घासलं असतंस ना तरी सुद्धा तुला सुगंध आला नसता, कारण तू आतल्या
गाठीचं आहे. बरीच माणसं अशी आतल्या गाठीची आहेत, ती बरेच लोकांच्या चांगल्या लोकांच्या संगतीत राहतात, पण परिणाम काही होत नाही. समजायचं हे आतल्या गाठीची आहे. रागवलं, न्याय मिळाला असं त्याला वाटत होतं, पण देवानी सुद्धा न्याय दिला नाही. म्हणून हिरमोसला, कोपऱ्यात गेला आणि मग देवाजवळ असं तक्रार करायला लागला, मग माझा काय उपयोग सांगा ना देवा. अरे मी पण एक वनस्पती आहे, माझंही तुझ्यासाठी काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे होतं, पण मला आतल्या गाठीचा केलास आणि बाहेर काढलंस. त्या चंदनाने मला बाहेर काढलं. इतकंच नाही, आता फक्त एकाच कामाच्या राहिले, तो म्हणजे पोचवायच्या. आतल्या गाठीची माणसं कळली ना तुम्हाला आता कसल्या कामाची. महाराज यासाठी म्हणतात ही माणसं उपयोगाची नाही, ही आतल्या गाठीची आहेत. मग यांच्यासाठी काय करावं लागेल? काही नाही, ही गाठ असलेली माणसं सुद्धा माझ्या संतांनी स्वीकारली. आता ऐका, चंदनाने नकार दिला, देवानी नीट न्याय दिला नाही. बांबू रागवला, चिडला, कोपऱ्यात बसला, पण त्याच बांबूला माझ्या ज्ञानोबारायांनी जाणलं, त्याचे अश्रू ओळखले आणि बांबूला विचारलं, काय रे बाबा, का रडतोस? नाही म्हणे, देवानी सुद्धा नाही स्वीकारलं, न्याय नाही मिळाला, माझ्यावर अन्याय झाला, माई काही उपयोगाचा मी राहिलो नाही, मला फक्त एकाच उपयोगाचा ठेवलाय. आता उपयोग काय माझा? जगण्यात सुद्धा अर्थ नाही, दुसऱ्याला किती मारायचं, मीच त्यापेक्षा मरतो. बांबू तक्रार करून रडायला लागलं. ज्ञानोबाराय म्हणाले, घाबरू नकोस, तुला मी स्वीकारतो. ज्ञानोबारायांनी त्याला आपल्या जवळ घेतलं, त्याच्यावर पताका लावली आणि मग माझे जीवीची आळवणी आतल्या गाठीचं आहे. साधूंच्या जवळ आला, संतांच्या जवळ आला, असू दे, आतल्या गाठीचं आहे. ज्ञानोबारांनी त्याला पताक लावलं, ध्वज लावला आणि आपल्या खांद्यावर घेतले. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी बस आपल्याजवळ घेतले. आणि तुम्हाला माहिती आहे, वारीच्या वाटेवर चालताना पताक ही कशाची असते? बांबूची, आतल्या गाठीची. असू दे, ध्वज म्हणून त्याला स्वीकारलं. पहिली पूजा कुणाची? बोला लवकर. ध्वजाची. वारकरी आपल्या शोभून दिसतो कशावरून? ध्वजावरून. वारकरी पहिलं जेवण करत नाही, पहिलं सकाळी उठल्या स्नान झालं का ध्वजाची पूजा करतो, गंधटिया त्याला लावतो, आलेलं नैवेद्य त्याला दाखवतं आणि मग भक्षण करतं. अर्थात त्या पूजा केली आतल्या गाठीची. पण कुणी स्वीकारलं? बोला लवकर. माझ्या संतांनी स्वीकारलं आतल्या गाठीचं. देव पण नाही स्वीकारत, पण संत स्वीकारतात. सांगू तुम्हाला, देव नाही स्वीकारत, पण संत स्वीकारतात. कसंही असला तरी संत स्वीकारतात. ही संतांची भूमिका आणि देवाची भूमिका यातला एकच बाह्य तुमच्या समोर मांडतो. 1.5 वर्षाचा मुलगा आहे असं गृहीत धरा. आई वडील टीव्ही बघायला समोर बसले, मुलाला शिंक आली आणि दोन्ही नाकपुड्यातून शेंबूड बाहेर आलं.
1.5 वर्षाचं आहे, त्याला अजून स्वतःचं शेंबूड काढता येत नाही. शिंकेबरोबर सगळं शेंबूड बाहेर आलं. कुणाकडे जाईल? लवकर बोला. आईकडे का बाबाकडे? का बाबा कुणाचा आहे? अरे आईकडे का बाबाकडे का नाही जात? तर तुम्हाला माहिती फरक काय आहे तो? आई आणि बाबातला फरक सांगतो. बाबाला जर काढायची वेळ आली ना तर तो आपलं काही वापरणार नाही, इकडं तिकडं शोधेल. एखादा गोंट्यासारखा कडक असलेलं जरी वस्त्र असेल तरी ते ओढून घेईल आणि नाक असं पिळून काढील ते दुसऱ्या दिवशी त्याला शिंकताना सुद्धा भीती वाटेल. पण तीच आई. आता बघा बरं का, त्या नाकाला बाजूला किंवा शेंबूड बाजूला करेल तेव्हा तो मुलाला उचलून घेईल. पण आई काय करते माहिती तुम्हाला? जसं शेंबूड आहे तसंच ती आपल्या कडेवर घेते. पूर्वीचं सांगतोय, आताच नाही, पूर्वीचं सांगतो. कारण पूर्वी साडीवर असायचे, त्या साड्या सुद्धा कशा असायच्या? सिल्की असायच्या का? मग कॉटनमध्ये नाही का? मग ती आपल्या कडेवर घ्यायची आणि आपल्या पदरानं त्याचं नाक स्वच्छ करायचे. दोषासहित स्वीकारतं तिला आई म्हणतात, आणि निर्दोष म्हणून स्वीकारतो त्याला बाप म्हणतात, अर्थात देव म्हणतात. देव पहिला दोष काढून घेतो मग स्वीकारतो. संत तुम्ही जसे असाल तसे स्वीकारतात. मग ज्ञानोबरायांचा आणि देवाचा काय फरक आहे? मी लगेच आता बोललो. गाठी असलेला तो बांबू ज्ञानोबरांनी स्वीकारला, देवानी स्वीकारला नाही. ऐका, देवाच्या जवळ तो बांबू आहे. कसा आहे बघता ना तुम्ही? काय आहे त्याच्याजवळ? हा बासरी आहे. कशाची असते? बांबूची. तुमच्या लक्षात येते ना? बांबूपासून बनवतात. पण हा बांबू सुद्धा 5 तिथीला तोडत नाही. आणि या 5 तिथीत जर तो बांबू तोडला तर त्याची बासरी बनत नाही. बनली तर ती फार काळ टिकत नाही. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथीला बांबू तोडत नाही. कुठली सांगितली? पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी. कारण या तिथीला बांबू तोडला तर ती बांबूची बासरी नीट तयार होत नाही. याला कारण तिथीचा दोष त्याला लागतोय. काय तिथी आहे? पंचमी. लक्षात येतं ना तुमच्या? काय मी बोलत चला तुम्ही. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दश. देवाला चालत नाही ना. मग बासरी सुद्धा बनवताना देव पहिला काय करतोय तर ते सांगत असताना राधेचं आणि या बासरीचं भांडण सुरू झालं. सौती मत्सर. ती राधा म्हणते, ए बासरी, एवढी तपश्चर्या केवढी, एवढी साधना केली, इतक्या वर्षा तपश्चर्यानंतर मला कृष्ण भेटला पण मी त्याच्या बाजूला, आणि तू कुठून आलीस? तुझा ना थांग पत्ता, तुझं काय पूर्वजाचं काही नाव नाही, कुल नाही, गोत नाही, आणि त्या भगवंताच्या कमरेवरनं उठतेस नाही, डायरेक्ट अधरावर येऊन उभी राहतेस. अरे आम्हाला रसपान करता आलं नाही पण बासरी तू त्याच्या ओठावर गेलीच कशी? म्हणून राधेची शंका आहे. राधेला सांगत असताना बासरी काय म्हणते ती जरा ऐका. बासरी म्हणते, हे बघ, 5 तिथीला मी तोडली गेली नाही, म्हणजे माझ्यातला पहिला मी काढून टाकला. लक्षात येते ना? या गाठी येत ना का? मग नुसतं मी काढलं नाही तर 2 होते त्या गाठी, त्यातले दोन्ही गाठीच्या बाजू मधलाच भाग घेतला. आता तरी कळलं? पुढेही गाठ नाही, मागेही गाठ नाही, मधलीच बाजू घेतली. आणखी काय केलं? नुसतं पोकळ केलं म्हणून बासरी बनली नाही मी. यासाठी मला परत माझ्यातले विकार घालवण्याकरता लाल बुंद सळई, रक्तासारखी लाल अग्नीत टाकून केली, आणि मग तिने माझ्या अंगावर 6 ठिकाणी छिद्र पाडले. कळतंय ना तुम्हाला? 6 ठिकाणी छिद्र पाडले. तरी सुद्धा मी बोलत नाही. 6 ठिकाणाहून छिद्र पाडण्याचं कारण आहे माझ्यातले विकार, षडविकार ज्याला म्हणतात, ते घालवले. मी मोकळी झाली तरी सुद्धा मी बोलत नाही. मग बोलविता धनी वेगळाची, मी माझ्या मताने बोलत नाही. कृष्ण मला बोलायला भाग पडतो आणि तो जे स्वर काढतो तेच मी गातो. म्हणून एकच लक्षात ठेवा, देवाच्या जवळ जाताना सुद्धा तुम्हाला गाठी मोकळ्या करून जाव्या लागतात. पण आहे त्या गाठी सुद्धा स्वीकारणारे संत आहेत. तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय,
आत्तापर्यंत अनेक गाठी माझ्याजवळ असतील, पण मी तुमच्याजवळ उकड केल्या, मोकळ्या केल्या. तुका म्हणे सोडिल्या गाठी, आणि आता काय दिली मिठी पायासे ज्ञानेश्वर बसलेल्या लोकांनी पण भजन करायला पाहिजे. तुम्ही नाही केलं, चला आता तुम्ही खालचे सगळे बसलेल्या लोकांनी म्हणा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. बोला सोडिल्या गाठी दिली मिठे पायासी घुमटे ते करा माझे भारोजे तुम्हासी. आपलं जीवन परिवर्तन करायचं असेल, आपल्या जीवनामध्ये यशस्वी कोणी भेटावं असं वाटत असेल, तर तेवढी योग्यता पात्रता निर्माण करा. संत असे भेटत नाहीत महाराज. जर संत आपल्याला खरे भेटले तर जीवनामध्ये आपला विकास होईल. तुम्ही म्हणाला आता संत शोधायचे कसे, आता शोधू नका. ज्ञानोबा हे संत आहेत ज्ञानेश्वरीच्या रूपाने, तुकोबा हे संत आहेत गाथ्याच्या निमित्तानं, भागवत नाथ महाराज हे संत आहेत भागवताच्या निमित्तानं. आता त्याच्या पायावर मिठी घाला, याचा अर्थ त्यांचं नित्य वाचन करा. आज बाबांनी सांगितलं सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथ समाप्त होत नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी सुरुवात केलीत ना, आता त्याचं वाचन करा, सतत त्याच्या जवळ राहा, सहवासात राहा, पायाजवळ राहा. त्यांच्या पायाजवळ राहिलात ना, मग भीती बाळगण्याची गरज नाही. मासा कोणता जवळ देतो, जाळीत कोणता येतो माणसा, पायाजवळचा की लांबचा?
जाळ्यात मासा कोणता येतो? पायाजवळचा की लांबचा? लवकर बोला. लांबचा. पायाजवळचा त्या टाकणाऱ्याच्या जवळ मासा असतो तो कधी येत नाही. तुमच्या लक्षात येतंय? साधूच्या जवळ जो राहतो तो कधी काळाच्या जाळ्यात येत नाही. पण साधू सोडून जर लांब गेला, संत सोडून जर लांब गेला, तर काळाच्या तडाख्यात आल्याशिवाय, म्हणून काळापासून बाजूला व्हायचं असेल तर फक्त संतांच्या जवळ या. म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमट येते करा माझे धारवजे तुम्हासी वाङ्मयीन सेवा भगवंत चरणी समर्पित करतो. स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य हरिभक्त बाबांच्या प्रेरणेने प्रेरित असलेले स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य धोंडू महाराज कोलटकर, गोपाळ बाबा माझे, तात्कालीन असलेले आमचे पांडुरंग बाबा थळे वाजूमेस्त्री असतील त्यांच्याबरोबर त्यावेळेला सहकार करणार आणि बाकीची त्या तत्कालीन असलेली मंडळी, त्यांनी मेहा परमार्थाचं बीजांकरण केलं. त्याचा विस्तार होत गेला. आज 39 वर्षापर्यंत तो प्रदीर्घतेने त्याचा विकास होत गेला आणि सगळ्या तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत तो जाऊन पोहोचला. आज तुम्ही सगळ्याचं तुमचं भाग्य आहे बरं का. ज्यांची मुलं आज संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांचं बघून अन्य लोकांना त्यांची प्रेरणा ठरू शकते. आणि म्हणूनच एक कुळामध्ये येऊन सुद्धा हा परमार्थ इतका उत्कर्षण करण्यासारखं आम्ही नेहमी सांगतो बरं का. आदर्श आहे तुमचं गाव. आमच्या साऱ्या परिसरामध्ये आम्ही उत्तमचं नाव घेतल्याशिवाय पुढे सत्ता करत नाही. तुमची एकी हा विलाप, हा एक जिद्द, तुमची प्रेरणा आम्ही घेऊन तिकडे गेलो. तुमची प्रेरणा आम्ही त्यांना सांगतो. काय पहा, असं वैभव इतर कुठेच नाही बरं का. एवढं समुद्र जवळ असणं, उद्या सगळ्यांनी सकाळच्या वेळेला काकड आरतीला यायचंय आणि स्नाना करता समुद्रावर जायचंय. सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला उद्याच्या दिवसात मिळणार आहे. असं कुठंच नाही बरं का, कुठंच नाही. सगळे सत्य होत असतील रोज, पण असं नाही होत. म्हणून तुम्ही सगळे भाग्यवान आहेत. या कार्यक्रमामध्ये जे सहभागी आहेत ते ज्यांचं गुणगौरव करावं असे कन्हैयासारखे. मी म्हणतो कृष्णाने बासरी वाजवली असेल त्यावेळेला, आज तो कन्हैया म्हणून इथं पकवाज वाजवायला आला असेल. सुंदर पकवाज वादन केलं. याबरोबर कृष्ण आहे, त्याच्याबरोबर आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज शिरवण आहे आणि सर्व परिचित असलेले दूरपर्यंत ज्यांची ख्याती आहे असे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण विजय महाराज काणेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. काही आपल्या कार्यक्रमाला सिमेंट ठेवण्याचा खूप प्रयत्न आपण केला आहे, पण काय झालं माहिती आहे का, आपलं अंग असं फुलत चाललं आहे. त्यामुळे तो शर्ट आता तो घट्ट व्हायला लागला. आता अंग शर्टाच्या बाहेर जाते की काय अशी शंका यायला लागली. शर्ट बदलावं लागेल, वागड व्हावं लागेल असतो. सगळ्यांनी ज्यांना प्रेम या उत्तमवरचं मिळालं ना, किती माणसं मनामध्ये हेलावली तशी. त्यांना असं वाटतं की यांनी आम्हाला बोलवावं. एवढं प्रेम तुम्ही सगळे देतात. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्हालाही खूप खूप आयुष्य मिळो, उदंड आयुष्य, आणि तुमच्याकडनं असंच धार्मिक परमार्थिक कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडून ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज माझे वडील हरिभक्तीपरायण गुरुवर्य दत्ताराम महाराज कोलटकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितांमध्ये सुंदर मंडळी या ठिकाणी आहे. सुंदर गायनाचार्य, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी, नाती मंडळी, हा अनेक स्तरावर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही. आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला प्रणिपात करतो. मी वाणीला इथेच पूर्णविराम देतो. जय विठ्ठल.